नमस्कार, मी सौरभ कोरटकर। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या एका मोठ्या बातमीने। मनमाड इंधन प्रकल्पात जिल्हाधिकारी जलज शर्मा पोहोचलेत। त्यांच्या उपस्थितीत वाहतूकदार, प्रकल्प अधिकारी, आरटीओ, पोलीस प्रशासन यांच्यात बैठक सुरू आहे। या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप देखील पोहोचले आहेत। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सोबत आहेत। प्रांजल, किरण, स्वरूप आपण जर बघितलं तर म्हणजे आज सकाळपासूनच राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी वाहन इंधनांचा तुटवडा जाणवतो आहे। टँकर चालकांनी हा संप पुकारलेला आहे आणि त्याचे परिणाम हे बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी पेट्रोल जे आहे म्हणजे साठा जो आहे तो शिल्लक नाहीये, तर अनेक ठिकाणी वाहन चालकांच्या रांगा बघायला मिळत आहेत। दुसरीकडे आपण जर बघितलं तर मी आता मनमाडचा जो पानेवाडीचा जो डेपो आहे त्याच्या बाहेर उभा आहेत। आता मध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा अधीक्षक शहाजी उमप हे जाऊन पोहोचलेले आहेत आणि टँकर चालक देखील आता मध्ये चाललेले आहेत। बैठक जी आहे ती पार पडणार आहेत। खरं तर काल देखील 2 बैठका त्यांच्या झाल्या होत्या प्रशासनासोबत, मात्र त्या निष्फळ ठरल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा ही बैठक होणार आहे। खरं तर काय एकूण परिस्थिती आहे पानेवाडीमध्ये हे आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत संदीप जेजुरकर। संदीप, काय एकूण परिस्थिती? एकंदरीतच कालपासून वाहतूकदारांनी आणि वाहन चालकांनी या ठिकाणी संप पुकारलेला आहे व अपघात विरोधी जो कायदा पारित झालेला आहे त्या कायद्याचा विरोध म्हणून या वाहन चालकांनी या ठिकाणी जे आहे आंदोलन पुकारलेले आहेत। काल दिवसभरही इथून जो इंधन पुरवठा होतो उत्तर महाराष्ट्रात असेल, विदर्भात असेल, तसेच खानदेशमध्ये तो संपूर्णपणे ठप्प झाल्याने आज देखील वाहन चालकांची तीच भूमिका आहे आणि या ठिकाणी आता बैठक एक होत आहे। आता हे टँकर चालक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। मित्र, काय तुमची एकूण मागणी आता बैठक होत? आमच्याकडून फक्त एकच मागणी शासनाला, जो तुम्ही तो निर्णय लागू केलाय तो लागू करणार आहे, तो कधी रातोरात चालू झाला तर आम्ही काय करायचं? आम्ही त्या निर्णयाचा निषेध नोंदवत आहोत। काही एकदम चुकीचं आहे। जो ड्रायव्हर सापाला बघून ब्रेक दाबतो तो माणसाचा मृत्यू कसा करेल? आपण विचार केला पाहिजे का नाही? बस। पण आता ही जी लोकांची गैरसोय होते याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, ते आमच्या घरावर येईल ना, सगळं आमचा संसार उद्ध्वस्त होईल। एखादा मृत्युमुखी झाला, मृत्यू होऊन सांगून होत नाही। आता प्रशासन, कलेक्टर आलेले आहेत, जिल्हा अधीक्षक आलेत, काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे? बैठकीत होईल तोडगा निघेल असं वाटतंय? आम्हाला हा कायदा मागे, हा कलम मागे घ्यावा एवढीच आमची इच्छा आहे, नाही तर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। आपण बघत आहोत की आता हे जे कर्मचारी आहेत, हे टँकर चालक आहेत, त्यांनी खरं तर अशा प्रकारे ही भूमिका घेतलेली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार असं ते म्हणतायत। आता ही बैठक पार पडणार आहेत। आपण जर बघितलं तर आता हे टँकर चालक जे आहेत ते मध्ये चाललेले आहेत, डेपोमध्ये त्यांची बैठकही होणार आहेत। मध्ये प्रशासनाचे सर्व अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक आहेत, आरटीओचे अधिकारी आहेत आणि आता या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का, काय नक्की भूमिका ही घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं तर या मनमाडच्या या डेपोमधून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांना टँकर हे जात असतात। मात्र जवळपास 1000हून अधिक टँकर जे आहेत ते सध्या या डेपो बाहेर उभे आहेत आणि त्यामुळे इंधनाचा तुटवडा जाणवण्यास खरं तर सुरुवाती झाली आहे। जर हा तोडगा निघाला नाही तर कदाचित अजून पुढे याचे परिणाम जे आहेत ते बघायला मिळतील। सौरभ, ठीक आहे प्रांजल, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।